अर्थातच वेळ झाली आहे आज काय विशेषची आणि आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। दिवसभरात काय मोठं महत्त्वाचं घडणार आहे सर्व काही जाणून घेणार आहोत आज काय विशेषमध्ये। पहिली बातमी आहे इराण आणि इस्रायल युद्धाची। अखेर अमेरिका देखील या युद्धामध्ये उतरले आणि अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवरती हल्ला केलाय। त्यासाठी खतरनाक अशा मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापरही करण्यात आलाय। तर दुसरी बातमी बारामतीतून आहे, कारण माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान होत आहे। माळेगावच्या रिंगणात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलाय, त्याची अपडेट आपण बघणार आहोत। तर तिसरी बातमी वारीची आहे, हरिनामाच्या गजरानं दिवेघाट दुमदुमणार आहे, कारण माऊलींची पालखी आज दिवेघाटाचा सर्वात अवघड टप्पा पार करणार आहे। यानंतर पुढची बातमी युद्धासंदर्भातली। इस्रायल आता इराणसोबत दीर्घ युद्धाची तयारी करत आहे। तेहरानमध्ये 60 लढाऊ विमानांनी हल्ला केलाय। इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यानं संघर्ष अधिक तीव्र झालाय। इस्रायली सैन्यानं सर्व एअरबेसवरती हाय अलर्टही जारी केलेला आहे। तर इराण इस्रायल युद्ध पेटलेलं असताना इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांनी आपले 3 उत्तराधिकारी निवडल्याची देखील माहिती आहे। इस्रायलकडून हत्येचा धोका असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे यामध्ये खामेनी यांचा मुलगा मुस्तफा खामेनी यांचं नाव नाही आहे। इस्रायलच्या हल्ल्यामुळे खामेनी यांची 3 दशकांपासूनची सत्ता धोक्यात आल्याचं देखील सध्या तरी मानलं जातंय आणि खामेनी सध्या एका सुरक्षित बंकरमध्ये लपल्याची माहिती मिळते। हवाई हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला इशारा दिला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। शिवाय युद्ध तुम्ही सुरू केलं, शेवट आम्ही करू अशी धमकी इराणनं दिली आहे। अमेरिकन नागरिक आणि सैनिक आमचे लक्ष्य आहे असं इराणनं म्हटलं। इराण अमेरिकेच्या एअरबेसवरती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय, त्यामुळे आता मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची दाट शक्यता आहे। यानंतर आपण आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात। त्यामध्ये आपण पाहतोय अमेरिकेने त्यांच्या सर्व एअरबेसवरती हाय अलर्ट जारी केला। अमेरिकेने B-2 बॉम्बर्स वापरून इराणच्या 3 अणुस्थळांवरती हवाई हल्ला केला। यानंतर इराणने अमेरिकेला बदल्याची धमकी दिली आहे। तर याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या पश्चिम आशियातील सर्व लष्करी तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। त्यामध्ये आपण पाहतोय इराण आणि इस्रायल संघर्षामध्ये अमेरिकेने जी उडी घेतलेली आहे त्याचे परिणाम आता दिसत आहे। इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांवरती अमेरिकेने बॉम्ब हल्ला केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे। इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्यात आले। इराणवरती हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टेल्थ बॉम्बरचा वापर करण्यात आलेला आहे। इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून B-2 स्टेल्थ बॉम्बरचा जो वापर झालेला आहे, तर ते स्टेल्थ बॉम्बर नेमकं आहे तरी काय, त्याची वैशिष्ट्य काय पाहूया। अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो। रडारला चकमा देण्याची क्षमता आहे। 1010 किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे। 11,000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे। पारंपरिक आणि अणुबॉम्बसह मारा करण्याची देखील क्षमता आहे। तर अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। इराणने युद्ध थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र हल्ले करू असा इशारा त्यांनी दिलाय। जे कुणाला शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलं असंही ट्रम्प म्हणाले। Precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime, Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. Our objective was the destruction of Iran's nuclear enrichment capacity and a stop to the nuclear threat posed by the world's #1 state sponsor of terror. Tonight I can report to the world that the strikes were a spectacular military success
Iran's key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated. Iran, the bully of the Middle East, must now make peace. If they do not, future attacks will be far greater and a lot easier. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात. आपण पाहतोय अमेरिकेने इराण विरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईवरती संयुक्त राष्ट्रांचे जे सरचिटणीस आहे अँटोनिया गुटेरेस यांनी आता तीव्र शब्दांमध्ये चिंता व्यक्त केलेली आहे. तर त्यांनी हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचं म्हटलंय. गुटेरेस यांनी सर्व देशांना तणाव कमी करण्याचं आवाहन केलंय आणि या संकटावर कोणताही लष्करी उपाय नाही, केवळ संवादातून मार्ग काढता येईल असंही ते म्हणाले. महत्त्वाची बातमी आहे. इराणवरील हल्ल्यावेळी ट्रम्प हे वॉर रूम मध्येच होते. अमेरिकेचा इराणच्या 3 अणुस्थळांवरती बॉम्ब हल्ला झालेला आहे आणि इराणवरील संपूर्ण कारवाईवरती ट्रम्प यांचं स्वतःचंच लक्ष होतं. एकंदरीत इराणवरील हल्ल्याची ट्रम्प यांनी माहिती दिलेली आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मी नेहमी म्हणतो शक्तीतून शांतता येते, प्रथम शक्ती आणि नंतर शांती, अशी प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी दिली. इराणवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर नेतन्याहू यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. अमेरिकेने खूप ताकदीनं काम केलं असं देखील नेतन्याहू म्हणाले. President Trump and I often say peace through strength. First comes strength, then comes peace. And tonight, President Trump and the United States acted with a lot of strength. President Trump, I thank you. The people of Israel thank you. The forces of civilization thank you. God bless America. God bless Israel. And may God bless our unshakable alliance, our unbreakable faith. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून. ठाकरे सेनेचे आमदार कैलास पटेल यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले. पोलीस काम नेमके कुणासाठी करताय, सर्वसामान्य जनतेसाठी की पवनचक्की माफियांसाठी, असा सवाल आता त्यांनी उपस्थित केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यांचा आक्रमकपणा देखील आपल्याला या दरम्यान बघायला मिळाला. तर धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण झालेली आहे. पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा, अन्यथा काम थांबवा, असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याची घटना घडली आहे. या घटनेवरून कैलास पाटील आता आक्रमक झाले. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. या निवडणुकीत अजित पवारांचं पॅनल आणि शरद पवार यांचं पॅनल यांच्यामध्ये थेट लढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री नीलकंठेश्वर पॅनलचे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि शरद पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनल अशी लढत असणार आहे. मातोश्री अंगणात नितेश राणेंचे फलक झळकले. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी बॅनरबाजी केल्या. हिंदू गब्बर आणि वस्ताद असा उल्लेख या फलकांवरती करण्यात आलेला आहे. तर मातोश्री कलानगर परिसरातून आमचे प्रतिनिधी संजय गडदेंनी आढावा घेतला. पाहुयात त्या ठिकाणची ही परिस्थिती. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा उद्या वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे जे समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून संपूर्ण मुंबई परिसरामध्ये जे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, नितेश राणे समर्थकाकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. आपण त्या बॅनरवर जर पाहिलं, हिंदू गब्बर
कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा संदेश देणारा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर काही दिवसापासूनच मागील अनेक महिन्यांपासून नितेश राणे हे आक्रमक होत हिंदू असेल किंवा इतर विषय असेल हिंदू धर्माची बाजू मांडताना आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत होतं। आणि त्यानंतर कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील जे आहे ते नितेश राणे यांच्यावरती शिवसेनेच्या मेळाव्यात टीका करण्यात आली होती। त्यानंतर आज उद्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त समर्थकांकडून जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, या बॅनरबाजीतून कुठेतरी एकीकडे शुभेच्छा देताना पाहायला जरी मिळत असलं तरी मात्र दुसरीकडे त्या बॅनरच्या माध्यमातून जे आहे ते राणे यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवाराला डिवचण्याचं जे काम आहे ते या बॅनरच्या माध्यमातून होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अरविंद राव राणेसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। हिंदीनंतर आता पंजाबी भाषेच्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मुंबईमधील भांडूपच्या गुरु नानक शाळेत पंजाबी भाषेची सक्ती करण्यात आली आहे। शाळेने घेतलेल्या निर्णयाला विरोध करत मनसैनिकांनी आंदोलन केले। दरम्यान मनसेच्या आंदोलनानंतर शाळेकडून पंजाब सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आला अशी माहिती आहे। आम्ही त्यांना प्रामाणिकपणे एक पत्र दिलं होतं की बाबांनो हिंदी भाषा सक्तीची करायची नाही, तर त्यांनी वेगळंच काहीतरी राजकारण करून पंजाबी भाषा काही विद्यार्थ्यांसाठी सक्तीची करणं आणि बाकीच्या इतर विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा काहीतरी आमिष दाखवून सक्तीची करण्याचा प्रयत्न करून शाळेचं आता काम चालू आहे, त्याच्यामुळे वर्ग वाढणार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा किल्ला बांधायला सरळ चालू केलेला आहे। पंजाबी शिकवण्याचा नवीन जो नियम होता त्याच्यासाठी त्यांनी पुस्तकं वाटली देखील होती, परंतु जेव्हा मनसेचा दट्ट्या पडला त्याच्यानंतर त्यांनी अशी माफी देखील मागितली आणि पुस्तकं पुन्हा पालकांकडनं मागून घेतलेली आहेत। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाविरोधात मुंबई महापालिकेकडे तक्रार झाली आहे। बंगल्याचं नूतनीकरण करताना CRZ नियमांचं उल्लंघन केलं असं या तक्रारीत म्हटलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या पथकाकडून बंगल्याची पाहणी झाली आहे, तर दुसरीकडे बंगल्याचं नूतनीकरण नियमांना धरून करण्यात आलं असं स्पष्टीकरण शाहरुख खानच्या टीमने दिलंय। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। वाहनधारकांनो, जर तुम्ही तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट लावली नसेल तर लगेच लावा, कारण आता 15 ऑगस्ट नंतर HSRP नसल्यास दंडात्मक कारवाई होईल। RTOने तिसऱ्यांदा आणि शेवटची मुदतवाढ दिली आहे। सध्या 23 लाख वाहनांवर HSRP बसवण्यात आली आहे। 40 लाख वाहनधारकांनी ती ऑर्डर केली आहे आणि त्यामुळे सध्या 1,35,00,000पेक्षा अधिक वाहनांवरती HSRP बसवणं शिल्लक असल्याचं कळत आहे। आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या मुंबईमधील महिलांना 0% दरानं 1 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींना मुंबई बँक मदतीचा हात देणार आहे। लाडक्या बहिणींना 9% व्याजदरानं देण्यात येणारा कर्ज पुरवठा 0% व्याजदरानं मिळू शकतो। ही माहिती प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे। तर शासनाच्या 4 महामंडळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात येणार आहे। बहिणींना 1,500 रुपये मिळतात, ज्यांचं अकाउंट मुंबई बँकेमध्ये आहे, त्यांच्याकरिता उद्योग व्यवसाय जर त्या करायला पुढे येत असतील तर 1 लाखापर्यंत त्या ठिकाणी त्यांना कुठलंही तारण न घेता तात्काळ कर्ज देण्याची योजना आहे। आणि बँकेची 9% व्याजदराची कर्ज योजना होती। आणि जर राज्याच्या व्याज परताव्याच्या ज्या काही 4-5 योजना आहेत त्या जर या मुंबई जिल्हा बँकेच्या लाडक्या बहिणींच्या योजनेशी सांगड घातली तर 0% व्याजदरात या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे उपलब्ध होऊ शकतात। जगप्रसिद्ध चिप निर्माता कंपनी इंटेल आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात करणार आहे। इंटेल कंपनी जुलै 2025 मध्ये आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील 15 ते 20% कर्मचाऱ्यांना म्हणजे जवळपास 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे। इंटेल कंपनी ऐच्छिक निवृत्तीचा पर्याय सुद्धा देणार नाही आहे। ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही अशा कामगारांना थेट घरी जाण्यास सांगितले जाणार आहे। 2025च्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीला $821 मिलियन तोटा हा सहन करावा लागलाय। त्यामुळे कंपनी लागोपाठ कर्मचारी कपात करते। आणि यानंतर पुढे बातम्या बारी संदर्भातल्या। वैश्यवान
संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले. पण वारीचा सर्वात अवघड टप्पा आज पार होईल. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाट पार करेल. सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी आसुसलेले लाखो वैष्णव हरिनामाचा जयघोष करताना दिसतात आणि दिवेघाट ओलांडतात. पाऊस पाणी पिऊन हिरवाईनं नसलेला नयनरम्य दिवेघाट चढण्यासाठी मात्र खूप कठीण आहे. तर नागमोडी वाटांची वळणं थकायला लावतात, पण माऊलींच्या साथीनं आणि हरिनामाच्या जयघोषात हा अवघड टप्पाही वारकरी सहज पार करतात. माऊली माऊलीचा जयघोष, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष. हे असं करत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्यानं लोणे काळभोर या ठिकाणी मुक्कामी पोहोचणार आहे. देऊतून प्रस्थान झाल्यानंतर पालखी 2 दिवस मुक्कामी असेल. पुण्यात मुक्काम असेल. पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात असतात. तर आता मोठ्या संख्येने पुणेकर संत तुकाराम महाराज पादुका दर्शनासाठी येत गर्दीही करतात. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. आपण पाहतोय संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीची विधिवत पूजा आणि आरती झाल्या. पुढील मार्गाच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. गजानन महाराजांच्या पालखीचा पुढचा मुक्काम बोरी सावर गावात असणार आहे. गणगण गणात बोते ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं परिसर दणाणून निघाला. संत गजानन महाराजांची पालखी हे शिस्तीचं आणि शांतीचं दर्शन घडवते आणि यावेळेस अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं डोंगररांगा हिरवळीची शालू पांघरलेला आहे. यातच आता भगव्या पथकाकडून घाट सर करताना वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसतोय. राम कृष्ण जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल होणार आहे. तर टाळ मृदुंग आणि विठुरायाचा जयघोष करत वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले. ठिकठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत झालंय. तर काल अहिल्यानगर शहराजवळील देवरे गावात पालखीचा मुक्काम होता आणि आज अहिल्यानगरमध्ये पालखी दाखल होणार. आषाढी वारीसाठी संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं उद्या सासवडून पंढरपूरकडे प्रस्थान होणार. त्याआधी सोपान काका महाराजांच्या पालखीचे अश्व जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले. यावेळेस भंडारा उधळत त्यांचं स्वागतही करण्यात आलं. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण करण्यात आलेला आहे. यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार आता अर्पण केलेला आहे. देवाला अर्पण केलेला हा सोन्याचा तुळशीहार 232 ग्रॅम वजनाचा असून त्याची अंदाजे किंमत 17,68,000 रुपये इतकी. मंदिर समितीकडून भाविकाचा सत्कारही करण्यात आलेला आहे. अवघे गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढरपुर अवघे गरजे पंढर. यानंतर पुढे बातम्यांचा धावता आढावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काश्मीरमध्ये पर्यटकांची आणि स्थानिक नागरिकांची भयमुक्त वातावरणात भेट घेतलेली आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कारगिल मॅरेथॉनचं उद्घाटन आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये पोहोचले. काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर नागरिकांमध्ये सुरक्षेचं वातावरण निर्माण झालंय.
बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती स्थिर असल्याचं कळत आहे। जेलमध्येच त्यांच्यावरती वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली। कराडचा रक्तदाब वाढला होता आणि शुगर कमी झालेली आहे। अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप भोईर यांनी शनिवारी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद मात्र वाढली। दादर शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांकडून एक बॅनर लावण्यात आलाय। पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचा हा बॅनर आहे। हा बॅनर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय आणि रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक थांबून हा बॅनर बघतायत। उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात शिंदे सेनेकडून बॅनर लावण्यात आले। ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात व्यस्त असा त्यावरती मजकूर आहे। तर बॅनरवरती शिंदेंच्या कामाचे फोटो आहे। उद्धव ठाकरेंच्या हातात एक सिलेंडर असलेलं व्यंगचित्र लावत डिवचण्यातही आलेलं आहे। इराणच्या युद्धक्षेत्रातून बाहेर काढलेले 290 भारतीय विद्यार्थी दिल्लीत पोहोचले। आतापर्यंत 1100हून अधिक विद्यार्थी घरी परतले। ऑपरेशन सिंधू अंतर्गत महान एअरचं दुसरं विमान इराणमधून 280हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीला पोहोचलं। पालघर जिल्ह्यातील ITI मध्ये प्रवेश प्रक्रिया 15 मे पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे। 26 जूनपर्यंत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत आहे। इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्व अर्ज करावा असं आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी महेश कुमार सेडाम यांनी केलं आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे शिरूर आणि खोणीमध्ये 6248 सदनिका विक्रीसाठी काढण्यात आल्या। म्हाडाकडून त्याच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत। यामुळे आता हक्काचं घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। सदनिकांची विक्री किंमत 1,43,404 रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे।